गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे. त्याचं रिझन पण तुम्हाला माहिती आहे, कारण की आज आहे एक मोठी अनाऊन्समेंट. पण त्याआधी पण आज गुढीपाडवानिमित्त सगळ्यांना खूप 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 छान छान शुभेच्छा. आय होप तुमचं हे नवीन हिंदू वर्ष खूप पॉझिटिव्ह, हॅपी, हेल्दी मस्त जाईल. ओके, सो मला ॲक्च्युली पुण्यात जायचं आहे आम्हाला शोभायात्रा बघायला. आम्ही सगळे क्लासचे फ्रेंड्स आणि आम्ही असं जाणार होतो आणि आम्हाला 8 वाजता जायचं होतं, कारण की 8 वाजल्यापासून ते सगळं चालू होतं. पण आत्ता 9:30 वाजलेत आणि मी अजून पण घरातच आहे, जसं की तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे मला खूप लेट झालेला आहे. सगळे तिथं रेडी आहेत, सगळे आलेले पण आहेत. मीच एकटी लेट आहे, सो मला पटकन निघायचं आहे. त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही आहे. ती अनाऊन्समेंट ऐकण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आणि ब्लॉगच्या मध्येच मी डायरेक्ट सांगणार आहे की हे गाईज, दिस इज द अनाऊन्समेंट. या, सो लेट्स गो पटपट. गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली नाही अजून. ती आहे आमचं मंदिर. सो गाईज, हे आहे असं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. जर तुम्हाला ह्याचा पूर्ण असा ब्लॉग हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉग आपण तोच करूया, ठीक आहे. गाईज, इकडं मी पुण्यात तर पोचली आहे, पण या मुलीमुळे मला गाडी चालवता येत नाही, कारण की हिला विश्वास नाही माझ्या ड्रायव्हिंग स्किल्सवरती. ही मला कधीच गाडी चालवणार देत जेव्हा ही असते त्यावेळेस. मला खरंच विश्वास नाही आहे या बाबतीत. ब्रो, मी ट्रिप्सी घेते काय. सो आम्ही आत्ता चाललो आहे प्रियाला घ्यायला. ती लक्ष्मी रोडला जाते पिंजीवरती. तर कोणत्या तरी आतल्या रोडने गाडी घेतलेली मी, आम्हाला रोडनं खरंच कुठल्या तरी घातली नाही माहिती. ब्रो, घे कुठेतरी निघू आपण, कुठेतरी निघू ना. लेट मी टेल यू की लाईक प्रिया तिथे वरती राहते आणि हा वन वे आहे ना, कलाक्षेत्रांच्या पुढचा रोड तुम्हाला माहिती असेल गाईज, हा वन वे आहे आणि आम्ही ह्या साईडने आलेलो आहे, ह्या रोडने. तर ह्या मुलीला इथं उन्हामध्ये गाडीला थांबावं लागते आणि मगाचपासून उन्हातच आहे आणि मी सावलीत जाऊन थांबलेले आहे, म्हणून मला गाडी द्यायची असती. जर तू मला गाडी दिली असती ना तरी तुझा फोन आला तरी तू गाडी इथं लावली असती, सावलीत जाऊन पोहोचली असती. दिसते का नाही. कुठे आहे? हो, हे बघा गाईज, प्रिया घेऊन आली का? पण नाही आली, भेटला नाही वाटतं. हातात तर ना दिसत आहे काय. भेटला का? वस्तू मिळतात, मिळाला गाईज, वस्तू मिळतात, माणसं भेटतात. शी इज नॉन पुणेकर, कारण की तिनंच झालं ना. नाही. हा प्रिया, बस चला, बसा पटकन. पुढे हळूपणा चाललाय ना, खूप गडेपणा चाललाय. पटकन करते तर ते चाललं पुढे. चलायचं का पटकन आपण? बॅग ठेवू का डिक्कीमध्ये? हा, सोबत नाही. नको राहू देत, पाणी लागलं तर. चला काय आता आम्ही जोगेश्वरी मंदिराच्या रोडला आहे. हे कालिका माता रथ आणि यांनी थोडंसं वारीसाठी कन्सेप्ट केलेली आहे, म्हणजे पकवान, टाळ वगैरे. गाईला सगळ्यांनी येल्लो, पिंक आणि ऑरेंज हे 3च कलर घातले. आत्यांनी फोन नाही काढून दिलेला, नेहमीसारखं. दगडूशेठला खूपच मोठी लाईन आहे, म्हणजे खूपच मोठी आहे, त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाया पडणार आहे. पण आता आम्ही ते स्वामींच्या मंदिरात चाललो आहे. दगडूशेठला आलो आहे आणि अजून गणपतीचं दर्शन पण नाही घेतलं आणि तुम्ही मोदक घेतलाय खायला. वाव, कोण ना गरम आहे. अरे एवढ्या गाड्या आहेत ना मध्ये. इकडे दगडूशेठची व्हिडिओ घालते मंदिरात. ह्या ज्या तुम्हाला गाड्या दिसत आहेत ना गाईज, ह्या सगळ्या 3 फ्रेंड्स होते. तर ह्यांनी गुढीपाडव्या निमित्त सोबत गाड्या घेतलेल्या आहेत आणि पूजा करायला इथं दगडूशेठच्या मंदिरासमोर आणलं आहे. ग्रेट ना गाईज. आता आम्ही आहोत जैन रोडला आणि ॲक्च्युली त्या चंगली महाराजांच्या त्या मंदिराच्या तिथे खूप छान डेकोरेशन आहे. सो आता आम्ही तिथे चाललो आहे. चल
A few moments later. इतक्या गाण्याच्या मध्ये का गं मम्मी? मला सांग तू काय केलं आहेस. तर गाईज एक एक्झाम फॉर्म आहे जो हिने भरलाच नाही आणि आता हिला एवढी लेट फी लागली आहे की ही रिग्रेट करते आहे. आणि हिला मी लास्ट टाईम विचारलेलं तर तिने मला फक्त कॉलेजचं सांगितलं की भरला आहे. ना ठीक आहे, कट केला फोन आणि आम्ही भरलं त्यावेळेस. आणि मला वाटलं त्यावेळेला सिरियसली फक्त कॉलेजचं विचारतायत आणि मग मी कॉलेजचा भरला होता. मग मी यांना सांगितलं भरलाय आणि तेव्हा माझी मम्मी मला विचारते कुठला एक्झाम फॉर्म म्हणते. बघ. म्हणलं कॉलेजचा. माझी मम्मी म्हणली ओके तू भरलास का? म्हणलं हो. म्हणली मग आता म्हणले त्यांना लेट फीस लागल. मग माझी मम्मी आणि मला लेट फीस लागली कॉलेजच्या पेपर्सची. हिला लागती आहे मेन एक्झामची. भाई कुछ भी हम साथ करें. पण सोबतच सुनायला लागलं. ते देखो गाइस इसने दिया है मुझे. थँक्यू. One eternity later. वेलकम बॅक टू होम. ॲक्च्युली मी कधी चाललेली आहे, फक्त मी येऊन झोपले होते म्हणून वेलकम बॅक टू होम. आणि ही जी प्लेस आहे ना गाईज, ही माझी खूप फेवरेट आहे कारण की सनसेटच्या वेळेस इतकी छान असं ऊन येतं ना ह्या खिडकीतनं. मी आता इथे शूट करणार आहे. गाईज, जर तुम्हाला असे व्लॉग पाहायला आवडत असतील तर डो नॉट फॉरगॉट टू सबस्क्राईब दिस चॅनल, कारण की आपल्या चॅनलवरती व्ह्यूज अनेक येतात पण सबस्क्राईब होत नाही आहे. तर खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. आणि आय नो सगळे खूप वाट पाहतात अनाऊन्समेंटची. ती अनाऊन्समेंट ऐकण्यासाठी आपल्याला खाली जावं लागेल. लेट्स गो. काय ती अनाऊन्समेंट? या ना, यो इकडे या, इकडे या. कोणाचं लग्न आहे? कोणाचं लग्न आहे? कोणाचं लग्न आहे? कोणाचं लग्न आहे? कोणाचं आहे सांग. पेप्सी. गुड्डी. आणि सोनू, सोनू माऊला सांग की ना गुड्डू माऊचे काका कुठे आहेत? मांजरी. So guys, this is the announcement, okay? So guys, this is the real की आपल्या घरामध्ये लग्न होणार आहे आणि लाईक सगळे खूप एक्सायटेड आहे. सगळे खूप जास्त बिझी आहेत, तयारीत आहे. आणि मला हे सांगायचंच होतं, ऑफिशियली लवकर डिक्लेअर करायचं होतं. मग तसे आपल्याला सगळे ब्लॉग्स शूट करता येतील, सगळं मला दाखवता येईल की एकदम लाईक झिरोपासून कसं सगळं स्टार्ट झालेलं आहे. सो गाईज, जी मी पोस्ट केलेली आहे ती टिळ्याची पोस्ट आहे, म्हणजेच टिळा झालेला आहे. घरगुतीच टिळा होता, जास्त असं एकदम मोठा नव्हता काही. पण मग मी त्यावेळेस का नाही शूट केलं, कारण की थोडंसं मला प्रोसेसिंगला वेळ लागला. म्हणजे हे काय होतं आहे मला जरा सुचलंच नाही की तेव्हा मी असा व्लॉग घेईन. हे गाईज आता टिळा होणार आहे, हे होणार आहे, कारण की ते सगळं एक्साइटमेंट म्हणा किंवा आय डोंट नो वॉट टू नेम दॅट. बट या त्यावेळेस मला असं वाटलंच नाही किंवा जाणवलंच नाही की मला असं शूट करायचं आहे. मी माझ्याच धुंदीत होते किंवा मला स्वतः असा विश्वास होत नव्हता, म्हणजे हे होतंय खरंच. सो गाईज, साखरपुड्याचा व्लॉग या मंथमध्ये नाही येणार. ॲक्च्युली 31ला साखरपुड्या, तर मला एडिट वगैरे करायला पुढे 2-3 दिवस तर सहज लागतील. ठीक आहे, तर मग एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपलं व्लॉग्स पडायला चालू होतील. एपिसोड स्टार्ट होतील एप्रिलच्या फर्स्ट वीकपासून. एप्रिल मंथमध्ये खरं सांगू तर तसं काहीच नाही आहे. जस्ट की आम्ही कसे शॉपिंग करतो आहे, प्री वेडिंग आमची तयारी कशी आहे ते मेन असणार आहे. सो ते पण मी टाकेल. प्लस लग्नाची डेट मी लगेच अनाऊन्स नाही करणार आहे, त्याच्यासाठी पण तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. जस्ट सांगते की मेच्या फर्स्ट 10 डेजमध्ये आहे. ठीक आहे. सो गाईज, तेच लग्नाच्या आधी असलेले दिवस, लग्नाच्या आधी असलेले दिवस म्हणजेच गाईज गाणं बांगड्यांचा कार्यक्रम, मेहंदीचा दिवस, आय गेस. सो अजून काय राहिलं, संगीत. ओ भाई, ते कसं विसरणार, संगीत आणि शॉपिंग वगैरे. तसंही आम्ही सगळे कझन्ससोबत येणार आहे, सगळी फॅमिलीसोबत असणार आहे. तर मग आमच्या गप्पा, गोंधळ आणि हे सगळं शूट होणार आहे. सो आय होप तुम्हाला ही लग्नाची सिरीज खूप आवडेल. आणि आय जस्ट वॉन्टेड की तुम्ही कंटिन्यू राहा या चॅनलसोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप धमाल होणार आहे. खूप भारी व्लॉग्स, भारी एपिसोड्स येणार आहेत आपल्या सिरीजचे. सो या सिरीजला आपण नाव देऊयात, जसं युवाने नाव दिलं गुड्डीचं लग्न. सो या, दिस सिरीज इज अबाउट गुड्डीचं लग्न. रेडी फॉर द एपिसोड गाईज. या, लेट्स गो.